बाबासाहेबांचा संबंध मुळात 1950 मध्ये जरी मिलिंद असलं तर 1933 पासून बाबासाहेब औरंगाबादशी संबंधित आहेत. ही जी निष्ठा असते ना कामाप्रतीची, ही जी निष्ठा आणि झोकून देणं जे असतं ना, त्याच्यातून बाबासाहेब जन्माला येतात. आंबेडकर नाव हे त्या सगळ्या प्रक्रियेचं नाव असतं. जगातला एक महत्वाचा मोटिवेटर म्हणून मी बाबासाहेबांकडे पाहतो. 1913 मधले बाबासाहेब काय थॉट घेऊन चालतायत की मला माझं शिक्षण पहिले कंप्लीट करावं लागेल, त्याला मी महत्व देणं गरजेचं आहे. आणि पुन्हा बाबासाहेब मिलिंद मधल्या विद्यार्थ्यांना तेच सांगतात, 1950च्या दरम्यान पहिले शिक्षण कंप्लीट करा. मिलिंद कॉलेज ही काही एक वास्तू नाहीये किंवा केवळ एक शैक्षणिक संस्था नाहीये. तर मिलिंद कॉलेज बाबासाहेबांचं एक असं स्वप्न आहे की ज्या स्वप्नाच्या माध्यमातून बाबासाहेबांना या मराठवाड्याचा विकास करायचा होता. हा विकास काही केवळ वंचितांसाठीचा विकास होता अशातलाही भाग नाही, किंवा बाबासाहेबांनी या संस्थेची, या शिक्षण संस्थेची निर्मिती केवळ दलितांसाठीच केली होती असाही तो विषय नाही. मुळात जर तुम्ही बघितलं तर ज्यावेळेला राजेंद्र प्रसाद या संस्थेच्या उद्घाटनाच्या प्रसंगाच्या निमित्तानं इथं आले होते आणि त्यावेळेला त्यांनी महाविद्यालयाची माहिती घेतली होती, त्यावेळेला असं लक्षात आलं होतं की जे काही विद्यार्थी त्यावेळेला इथे होते त्याच्यातले अधिक विद्यार्थी हे वरच्या जातीतले किंवा सवर्ण व्यवस्थेतले होते. म्हणजे त्या अर्थाने बोटावर मोजावीत एवढीच काही दलित समाजातली मुलं किंवा मुली इथं शिकायला होती. मुळात बाबासाहेबांचा तसा काही विषय आणि विचारच नव्हता की कुठेतरी दलित समाजातल्या मुलांनी किंवा मुलींनीच इथे येऊन शिक्षण घ्यावं. तर मराठवाड्यातल्या मागासलेल्या मुला-मुलींना ज्या वेळेला शिक्षणाची दारं उघडी नव्हती, कारण एकूण मराठवाड्याचा जर विचार केला तर मराठवाड्यामध्ये उस्मानिया विद्यापीठाच्या अनुषंगाने एकच महाविद्यालय येत होतं आणि विद्यापीठ म्हणून सुद्धा उस्मानिया विद्यापीठ एवढाच एक तो भाग होता. त्यावेळेला विद्यापीठ सुद्धा या परिसरात नव्हतं. आणि मग शैक्षणिक काय म्हणता येईल विकासाची दारं ही प्रत्येकासाठी खुली व्हावीत ही जी बाबासाहेबांची धारणा होती, हा जो विचार होता, त्या विचाराच्या अनुषंगानेच बाबासाहेबांनी मिलिंदची स्थापना त्यावेळेला केलेली आहे. बाबासाहेबांचा संबंध मुळात 1950 मध्ये जरी मिलिंद असलं तर 1933 पासून बाबासाहेब औरंगाबादशी संबंधित आहेत. 1933 मध्ये ज्यावेळेला बाबासाहेब पहिल्यांदा औरंगाबादला आले होते त्यावेळेला त्यांना खरं तर इकडे एक सभा घ्यायची होती, मात्र त्यावेळेच्या निजाम सरकारच्या अधिकाऱ्याने ती परवानगी नाकारली. आणि ज्यावेळेला ती परवानगी नाकारण्यात आली त्यावेळेला उस्मानपुरा जो औरंगाबादमधला एक भाग आहे त्या उस्मानपुऱ्यामध्ये एका देवडीमध्ये त्यांनी एक छोटीशी तिथं बैठक घेतली आणि त्याच बैठकीला एक सभेचं रूपांतर म्हणून त्यांनी तिथं बघितलं. त्यांना जे काही सांगायचं होतं, बोलायचं होतं, व्यक्त व्हायचं होतं या भूमीबद्दल, इथल्या प्लॅनिंग्सबद्दल, ते तिथं त्यांच्या सहकार्याने त्यांनी सांगितलं. अगदी त्यानंतर पैठण गेट म्हणून जो एरिया आहे तिथं ते गेले, तिथं जेवण वगैरे, तिथल्या काही कांबळे वगैरे परिवार आहे त्यांच्यासोबत त्यांनी जेवण वगैरे केलं. असा तो सगळा प्रवास पुढे चालून ज्यावेळेला मिलिंदची निर्मिती झाली त्यावेळेला मिलिंद कुठं उभं करावं असा ज्यावेळेला प्रसंग येत होता त्यावेळेला ही सगळी भूमी त्यांच्या समोर होती. महाविद्यालय तर लवकर सुरू करायचं होतं, काम चालू होतं. आणि या सगळ्या प्रक्रियेमध्ये या छावणी बेल्टमध्ये जो त्यावेळेचा कंटोनमेंट एरिया होता, इथेच बंगला क्रमांक 6 असेल, 7 असेल, 8 असेल, 9 असेल, या बंगल्यांमध्ये त्यांनी मिलिंदची स्थापना सुरू करून टाकली. मला असं वाटतं की बाबासाहेबांनी ज्यावेळेला मिलिंदची स्थापना केली त्याची कुठेतरी बीज जर बघितली ना तर ती अगदी अमेरिकेत मला सापडतात. कारण हे जर स्ट्रक्चर बघितलं ना, स्ट्रक्चर म्हणजे मिलिंदचा समोरचा जर भाग बघितला आपण तर असं लक्षात येईल की कोलंबिया विद्यापीठाची जी काही फ्रंट साईड आहे, अमेरिकेतलं जी कोलंबिया विश्वविद्यालय आहे किंवा ज्याला युनिव्हर्सिटी आपण म्हणतोय, ती युनिव्हर्सिटी आजही जर तुम्ही कोलंबिया म्हणजे मला आवर्जून हा मुद्दा यासाठी अधोरेखित करावा असा वाटतो की बाबासाहेब कुठं शिकले होते. कुठल्या तरी एखाद्या छोट्या मोठ्या आयऱ्यागऱ्या संस्थेमध्ये जाऊन त्यांनी शिक्षण त्यावेळेला घेतलेलं नव्हतं. तर कोलंबिया विद्यापीठ म्हणजे आजही तुम्ही जर वेबसाईटवर जर गेलात आणि कोलंबिया विद्यापीठाची जर माहिती मिळवली तर तुम्हाला असं लक्षात येईल, म्हणजे असं आहे की ज्यावेळेला विद्यार्थी आतमध्ये बसतो त्या विद्यापीठामध्ये वर्गामध्ये बसतो त्यावेळेला त्याचे जे प्राध्यापक किंवा शिक्षक येतात ना, समजा त्यांचा कुठला तरी एखादा फिजिक्स विषय असेल तर ते फिजिक्स शिकवणारे सर जे असतात ते काहीतरी नोबेल लॉरेट असतात, त्यांना नोबेल मिळालेलं असतं. थोड्या वेळाने दुसरा तास असतो, त्या तासाला येणारे प्राध्यापक असतात त्यांना सुद्धा नोबेल असतं.
म्हणजे एक 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 गंमतच आहे. म्हणजे आपल्या देशामध्ये ज्यावेळेला आपल्याला एखादा नोबेल सारखं पारितोषिक मिळतं त्यावेळेला त्याचा त्याचा एक जो माहोल असतो, जो गौरवान्वित एक भाग असतो, तो खूप मोठा असतो, आपण अनुभवतोच. त्या युनिव्हर्सिटीबद्दल मी बोलतो, ज्या युनिव्हर्सिटीमध्ये बाबासाहेब शिकले. जर तुम्ही आजही वेबसाईटला जर जाऊन तुम्ही बघितलं तर 50 पेक्षा अधिक लोकांना त्या एकट्या विद्यापीठामध्ये, काही हेक्टरचा तो परिसर, त्या परिसरामध्ये नोबेल प्राइज मिळालेले वेगवेगळ्या विषयांमध्ये केलेल्या कामासाठी. अशा त्या विद्यापीठामध्ये बाबासाहेब शिकतात, अशा त्या विद्यापीठामध्ये बाबासाहेबांचा पुतळा लागतो, एक एक उत्तम विद्यार्थी म्हणून, भारताचं संविधान आणि भारत निर्मितीच्या प्रक्रियेमधलं एक महत्त्वाचं स्थान म्हणून. असे बाबासाहेब त्या विद्यापीठामध्ये, त्या विद्यापीठाच्या लायब्ररीमध्ये तासनतास अभ्यास करतात, त्या पायऱ्यांवरून जातात येतात. तो सगळा माहोल, ते सगळं चित्र त्यांच्या ब्रेनमध्ये कदाचित असतं आणि त्याची प्रतिकृती मला बाबासाहेबांच्या मिलिंदच्या या फ्रंट साईडला दिसते, कारण ते चित्र आणि ही फ्रंट साईड ही अगदी तशीच आहे. बाबासाहेबांचं आणि मराठवाड्याचं नातं किंवा बाबासाहेबांचं आणि औरंगाबादचं नातं जर म्हणून बघायचं झालं तर ते विविध अनुषंगाने आपल्याला तपासता येईल, समजून घेता येईल. अनेक संदर्भ आहेत त्याच्यामध्ये. म्हणजे अगदी त्यांच्या पत्नी असतील, माईसाहेब असतील, यांच्यासोबत त्यांचा खूप मोठा सहवास या मिलिंदच्या परिसरामध्ये किंवा या औरंगाबादच्या वातावरणात गेलेला आहे. वेगवेगळ्या विषयांच्या संदर्भामध्ये त्यांनी रस घेतलेला होता त्यावेळेला. अनेक गोष्टी अशा त्यांना वाटायच्या ज्या मराठवाड्यामध्ये झाल्या पाहिजे, त्याबद्दल त्यांची तळमळ होती. आणि ही तळमळ अशी काही नाही की त्यांनी मिलिंदची निर्मिती केली तेव्हापासून. अगदी इथे ज्या वेळेला 1947ला भारताला स्वातंत्र्य मिळत होतं त्यावेळेला हा औरंगाबाद आणि हा मराठवाड्याचा पूर्ण बेल्ट हा निजामाच्या राजवटीखाली होता, हा इतिहास सर्वज्ञात आहे. अशा त्या बेल्टमध्ये म्हणजे एक असा एक तबका असतो, असा एक गट असतो की जो म्हणत असतो की बाबासाहेबांनी निजामांना मदत केली होती का, काय केलं होतं. बाबासाहेबांनी दिल्लीमधून ज्यावेळेला ते मजूर मंत्री होते विशेषतः, आणि त्याच्या आधी सुद्धा त्यांनी दिल्लीमधून एक मोठं पत्र काढलेलं आहे. ते पत्र जर वाचलं त्याच्यात असं स्पष्टरित्या बाबासाहेब दलित समाजाला, विशेष करून आंबेडकरी समाजाला म्हणूयात किंवा त्यावेळेला बाबासाहेबाला मानणाऱ्या अनुयायी वर्गाला हे स्पष्टरित्या सांगतात की कुठल्याही पातळीवर निजामाला मदत होईल असे कुठलीही वागणूक करू नका. आणि हे ते यामुळे म्हणतात कारण ते पहिले देशभक्त होते. देश स्वतंत्र झालेला आहे आणि देशाचा एक महत्त्वाचा भाग म्हणून, मध्य भाग म्हणून हैदराबाद संस्थान ज्यावेळेला येतंय त्यावेळेस हैदराबाद संस्थानातला जो निजाम आहे तो देशात यायला तयार नाहीये, तो या स्वातंत्र्याचा भाग बनण्याची त्याची इच्छा नाहीये. आणि मग आपल्याला माहिती आहे की ज्यावेळेला ती पोलीस ऍक्शन झाली, त्या पोलीस ऍक्शन शब्दाची निर्मिती सुद्धा बाबासाहेबांच्या एकूण विचारधारणेतून झालेली होती, हे आपण लक्षात घ्यावं लागेल. कारण सरदार पटेलांना लक्षात येत नव्हतं की नेमकं कशा पद्धतीने या प्रकरणाला हाताळलं पाहिजे. आणि बाबासाहेबांनी त्यांनी डिस्कस केलं आणि बाबासाहेबांनी सांगितलं की आपण पोलीस ऍक्शन करूया, आणि ती करणं यासाठी गरजेचं आहे कारण निजामाची पूर्ण प्लॅनिंग चालू होती की इतर जे काही मुस्लिम राष्ट्र आहेत त्या मुस्लिम राष्ट्रांची मदत कुठंतरी मिळवावी, आणि हा सगळा प्रश्न घेऊन आम्हाला स्वातंत्र्य पाहिजे, आम्हाला आमचं एक स्वतंत्र मुल्क म्हणून आम्हाला राहायचं आहे आणि आम्ही युनोमध्ये जाणार. आणि मग युनोमध्ये गेल्यानंतर कदाचित अनेक प्रश्न नव्याने उभे राहिले असते आणि त्या प्रश्नांना सामोरं जावं लागलं असतं. म्हणून बाबासाहेबांनी हा पोलीस ऍक्शन शब्द वापरून त्यावेळेला तो सगळा बंड तो मोडून काढला. आणि नंतर आपल्याला माहित आहे की हैदराबाद मुक्ती संग्रामाचा लढा आणि तो सगळा इतिहास. हे सगळं यासाठी सांगतो कारण बाबासाहेबांचं जे कोट आहे की मी पहिलेही भारतीय आहे आणि शेवटपर्यंत भारतीय आहे, हा विचार त्यांच्यामध्ये होता. आणि तो विचार ना केवळ त्यांनी स्वतःच्या राजकीय धारणांसाठी वापरला नाही, तर विद्यार्थ्यांच्या बाबतीत सुद्धा त्यांना हीच भावना सतत महत्वाची असायची. विद्यार्थ्यांबाबतीत सुद्धा ते याच दृष्टीने सजग असायचे. मी एका ठिकाणी वाचलंय, याच मिलिंद महाविद्यालयामध्ये बाबासाहेबांनी एक भाषण दिलं होतं विद्यार्थ्यांना. त्या भाषणातलं एक कोट मला अतिशय महत्त्वाचं वाटतंय. मग ते भाषण झाल्यानंतर काही विद्यार्थी एकत्रित आले आणि बाबासाहेबांना त्यांनी एक महत्त्वाचा प्रश्न केला. तो प्रश्न काय होता तर त्यातल्या एका विद्यार्थ्याने एक आवर्जून प्रश्न बाबासाहेबांना केला. तो प्रश्न असा होता की बाबासाहेब तुमचे दुश्मन तुम्हाला का घाबरतात, असं काय नेमकं गणित असं आहे की आम्हाला ते लक्षात आलं पाहिजे. आणि त्यावेळेला बाबासाहेबांना हा जेव्हा प्रश्न विचारण्यात आला की बाबा तुमचे दुश्मन तुम्हाला का घाबरतात, त्यावेळेला बाबासाहेबांनी त्याचं उत्तर हसून दिलं विद्यार्थ्यांना. मला वाटतं मिलिंदच्या त्या विद्यार्थ्यांसमोर दिलेलं ते उत्तर आज घडीला केवळ मिलिंदच्या विद्यार्थ्यांसाठी, आंबेडकरी समाजासाठी नव्हे तर भारतातल्या नव्हे तर जगातल्या प्रत्येक विद्यार्थ्याला कामाला आणि फायद्याचं किंवा सहकार्याचं ठरेल असं त्यांचं ते विधान होतं. काय होतं बाबासाहेबांचं विधान? बाबासाहेब असे म्हटले की तुम्ही जो मला प्रश्न केला की माझे दुश्मन मला का घाबरतात, तर तुम्हाला काय वाटतं का घाबरत असतील? तर एक विद्यार्थी म्हणाला की साहेब तुमच्याकडे देश विदेशातल्या पदव्या आहेत म्हणून तुमचे दुश्मन तुम्हाला घाबरत असतील. बाबासाहेब म्हणले आणखी? दुसऱ्याने सांगितलं की लाखोचा जनसमुदाय तुमच्या मागे आहे म्हणून तुमचे दुश्मन तुम्हाला घाबरत असतील. म्हणे आणखी? म्हणजे पराकुटीचं ज्ञान तुमच्याकडे आहे म्हणून दुश्मन घाबरत असतील. तुमचे विरोधक घाबरत, दुश्मन म्हणजे या अर्थाने की विरोधक. बाबासाहेब हसले आणि बाबासाहेबांनी स्मित केल्यावर विधान केलं. बाबासाहेब म्हणाले त्या विद्यार्थ्यांना याच महाविद्यालयामध्ये की माझे दुश्मन किंवा माझे विरोधक मला घाबरतात यामागचं केवळ हे कारण नाहीये की माझ्याकडे देश विदेशातल्या पदव्या आहेत.
माझे दुश्मन किंवा माझे विरोधक मला घाबरतात यामागचं हेही कारण नाही केवळ की माझ्याकडे पराकोटीचं ज्ञान आहे आणि माझे दुश्मन मला घाबरतात किंवा माझे विरोधक मला दचकतात, यामागचं हेही केवळ कारण नाहीये की माझ्याकडे लाखोचा अनुयायी वर्ग आहे किंवा माझा समुदाय आहे. तर माझे दुश्मन मला यामुळे घाबरतात कारण माझ्याकडे कॅरेक्टर आहे, माझ्याकडे चारित्र्य आहे. बाबासाहेबांनी तळहयात हे चारित्र्य सांभाळण्याचा प्रयत्न केला आणि इथल्या विद्यार्थ्यांना जाणीवपूर्वक ती गोष्ट सांगितली की तुमचं चारित्र्य जपा. याच निमित्तानं मला एक प्रसंग आठवतो की बाबासाहेब एकदा अशाच प्रकारे लिखाण करत होते, त्यांना त्रास होत होता आणि त्यांच्या सहकार्याने त्यांना विचारलं की बाबासाहेब थोडंसं रिलॅक्स व्हा ना, किती लिखाण करणार आहात, किती वाचन करणार आहात, किती अभ्यास करणार आहात. कारण त्यावेळेला नेमकं वाचन त्यांचं खूप चालू होतं, तासनतास वाचत बसत होते. आणि मग सहकार्याने सांगितलं बस झालं बाबासाहेब, आता वाचन बस झालं, थोडंसं तुम्ही इकडून फिरून फेरफटका मारा. बाबासाहेबांना म्हैसमाळ खूप आवडायचं. म्हैसमाळचा तो बेल्ट, तिकडचा हा डोंगर, थोडंसं हिल स्टेशन म्हणून इकडचा भाग आहे आणि म्हणून म्हैसमाळला जे काही त्यावेळेचं शासकीय काय म्हणता येईल ज्याला आपण म्हणतो की गेस्ट हाऊस आहे, त्या गेस्ट हाऊसला ते जायचे. आणि बाबासाहेबांनी सांगितलं ठीक बाबा, मी तुमचं ऐकतो, थोडंसं विरुंगळ मला पण होईल, थोडासा चेंज होईल आणि म्हणून म्हैसमाळच्या गेस्ट हाऊसला पण जाऊयात. आणि म्हणून त्यांच्या सहकाऱ्यांसोबत म्हैसमाळच्या गेस्ट हाऊसला ते गेले. तिथलं ते सूट ओपन करून देण्यात आला. बाबासाहेब आतमध्ये गेले, चहाची त्यांनी मागणी केली. चहाचे शौकीन होते बाबासाहेब, चहा आवडायचा त्यांना. आणि मी चहाची मागणी वगैरे केली आणि काही वेळ थोडंसं बसले आणि सहकाऱ्यांना म्हटलंय की बाबा मला माझे पेजेस कुठे आहेत, माझे पेपर्स कुठे आहेत, माझा पेन कुठे आहे. सहकाऱ्यांनी विचारलं की कशासाठी पाहिजे, मला थोडंसं लिहायचं आहे. सहकाऱ्यांना वाटलं काहीतरी अचानक काहीतरी पत्र लिहायचं असेल, काही टिपण असेल आणि म्हणून ते सगळं आणून दिलं आणि ते बाबासाहेब लिहायला लागले. आणि बाबासाहेब लिहायला लागल्यानंतर 15 मिनिटं झाले तरी बाबासाहेब थांबेनात. अर्धा तास झाला, 1 तास झाला. नंतर बाबासाहेबांनी खोली बंद करून घेतली आणि सलग पाहिलं तर 5-6 तास बाबासाहेब आतमध्येच होते आणि कोणीतरी खिडकीतून डोकून पाहताय. हिंमत कोणाची होईना की बाबासाहेबांना थांबावं, रोखावं की काय चाललंय, आपण आराम करायला आलात. म्हणजे असं कसं विरुंगळा, म्हणजे मी तिकडे ज्या वेळेला होतो मिलिंद कॉलेजमध्ये त्यावेळेला मी वाचत बसलेलो होतो, त्याच्यात मी बोर झालो होतो म्हणून आता लिखाणासाठी इथं आलोय. ही जी निष्ठा असते ना कामप्रतीची, ही जी निष्ठा आणि झोकून देणं जे असतं ना, त्याच्यातून बाबासाहेब जन्माला येतात. आंबेडकर नाव हे त्या सगळ्या प्रक्रियेचं नाव असतं. मी आजही बड्या बुजुर्गांना ज्यावेळेला महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात गेल्यानंतर काही वृद्ध लोकांना भेटतो त्यावेळेला मी विचारतो त्या अशिक्षित लोकांना. म्हणजे मध्यंतरी मला अगदी 102 का 3 वर्ष क्रॉस केलेलं वय असलेल्या एका वृद्ध व्यक्तीने सांगितलं की बाबासाहेब गेले त्यावेळेला आमच्या मालकाने, आम्ही ज्यांच्याकडे सालगडी म्हणून काम करत होतो, मजुरी म्हणून काम करत होतो, आमच्या शेताच्या मालकाने आम्हाला सांगितलं अरे तुमचा राजा मेला. आणि मग राजा मेल्यानंतर राजाचा दिसत कसा होता, राजाचे फोटो कसे होते आम्हाला काही माहित नव्हतं. मात्र आपला राजा मेला हे म्हटल्यानंतर आम्ही रडायला लागलो. आमच्या घरामध्ये चूल त्या दिवशी पेटली नाही आणि पुढचे कितीतरी दिवस ती पेटली नाही. बाबासाहेबांचं जाणं हे अशा अनुषंगाने लक्षात घ्यावं लागेल. बाबासाहेबांचं जाणं ही काही एक सर्वसाधारण घटना नव्हती. बाबासाहेबांचं असणं ही सुद्धा सर्वसाधारण गोष्ट नव्हती. बाबासाहेबांचे वेगवेगळे पैलू आपण जेव्हा समजून घेतो त्यावेळेला बाबासाहेब कुठंतरी फक्त एक इतिहास पुरुष किंवा काय म्हणता येईल की एक होऊन गेलेली एक खूप मोठी व्यक्ती अशा अनुषंगाने बाबासाहेबांकडे पाहता येणार नाही. बाबासाहेबांना इतिहासातही रिलेव्हंट आपल्याला करता येतं आणि बाबासाहेबांचा रिलेव्हन्स किंवा बाबासाहेबांना वर्तमानाशी आणि भविष्याशी सुद्धा जोडून देता येऊ शकतं किंवा देता येईलच. आधुनिकता ही त्यांच्या व्यक्तिमत्वाचा एक महत्त्वाचा भाग होते हे आपल्याला समजून घ्यावं लागेल. ती आधुनिकता केवळ शिक्षण मिळवण्यापुरती नव्हती, तर रोजचं त्यांचं जे जगणं होतं ना ते सुद्धा जर तुम्ही समजून घेतलं, बघितलं, त्याचा अभ्यास केला तर लक्षात येईल. म्हणजे एक उदाहरण जर सांगायचं झालं तर 1932च्या दरम्यान बाबासाहेबांनी फ्रान्सवरून बाथ टब मागवला होता. लक्षात घ्या, म्हणजे बाथ टब म्हणजे त्या टबमध्ये आंघोळ करणे वगैरे जे युरोपियन कल्चरचं एक काय म्हणता येईल एक त्यांचा तो भाग आहे जीवनशैलीचा. 1932च्या दरम्यान बाबासाहेब बाथ टब मागवतात किंवा बाबासाहेबांचा जो बंगला आहे दादरच्या हिंदू कॉलनीमधला तो बंगला जर बघितला, त्या बंगल्याची जी शैली जर बघितली म्हणजे मिलिंदची निर्मिती करत असताना याची रेखाटनं बाबासाहेबांनी स्वतः केलेली होती. तो बंगला कसा असावा दादरचा हे सुद्धा बाबासाहेब स्वतः रेखाटायचे किंवा ते आर्किटेक्चरचा जो काही भाग आहे त्याच्यामध्ये बाबासाहेब स्वतः इंटरेस्ट घ्यायचे. म्हणजे आधुनिकतेचा वेगवेगळ्या विषयांचा संबंध बाबासाहेबांचा नेहमीच होता आपल्याला लक्षात घ्यावं लागेल. पण या अनुषंगाने मला जो महत्त्वाचा मुद्दा वाटतो तो हा की बाबासाहेब आज घडीला म्हणून आपल्याला काय मार्गदर्शन करतात. आज बाबासाहेब 2021 मधले बाबासाहेब काय, कारण मुळात होतं काय की बाबासाहेब कसे जन्मले, कधी जन्मले, त्यांना काय संघर्ष सोसावा लागला, त्यांनी काय त्रास सहन केला, तो अन्याय, तो अत्याचार, तो जातीयवाद, जातीय संघर्ष हे सगळ्यांनाच आता माहिती आहे. मला नाही वाटत की समाजामध्ये एखादी कुठली अशी व्यक्ती असेल की जिला बाबासाहेबांचा तो त्रास माहीत नसेल.
समाज म्हणत असताना मी पुन्हा एकदा दलित समाज असं म्हणत नाही, मी सोसायटी म्हणतोय. पण मुद्दा महत्वाचा आहे की बाबासाहेबांचा तो इतिहास माहित असण्यापेक्षा बाबासाहेब 2021 मध्ये आज कसे कामाला येऊ शकतात किंवा कशा पद्धतीने मार्गदर्शक ठरतात आपल्याला हे समजून घ्यावं लागेल. मी ज्या क्षेत्रात काम करतो, मोटिवेशनच्या, प्रेरणा देण्याच्या क्षेत्रामध्ये मी काम करतो, मला वाटतं जगातला एक महत्वाचा मोटिवेटर म्हणून मी बाबासाहेबांकडे पाहतो. एक मोटिवेशन आहे बाबासाहेब. बाबासाहेब एक प्रेरणा आहे. बाबासाहेब खचलेल्या माणसाला ऊर्जा देण्याचं एक महत्वाचं अढळ स्थान म्हणजे बाबासाहेब आहेत. कारण त्यांच्या जीवनाकडे जर, म्हणजे गांधीजी जे म्हणायचे की माझ्या आयुष्याचा मेसेज हाच आहे की माझं आयुष्य बघा, माय लाईफ इज माय मेसेज. अगदी तोच भाग बाबासाहेबांबद्दल आपल्याला बघता येईल की त्यांचं एकूण आयुष्य म्हणजे तो एक मेसेज आहे. तो मेसेज कसा आहे की अगदी कसं राहावं. बाबासाहेबांनी नेहमीच त्यांच्या आयुष्यामध्ये स्वच्छतेला महत्त्व दिलं, त्यांच्या कपड्यांना महत्त्व दिलं. त्यांचे कपडे जर बघितले, त्यांचा पुस्तकांचा संग्रह जर बघितला, त्या सगळ्या गोष्टी जर बघितल्या तर असं लक्षात येतं प्रत्येक गोष्टीत ते काहीतरी सांगतायत, काहीतरी पोहोचवतायत. मुळात त्यांच्याकडे वेळ कमी होता की बाबा असेच कपडे घाला, हीच हेअरस्टाईल ठेवा, असं करा तसं करा, या पद्धतीने मार्गदर्शन करण्या इतकं त्यांच्याकडे वयही नव्हतं, वेळही नव्हता, तब्येतही नव्हती. मात्र रोजचं जगणं मात्र त्यांनी जे अप टू डेट पद्धतीने ठेवलं होतं ते खूप महत्वाचं आहे. हे सगळं सांगत असताना मला 2-3 मुद्द्यांकडे यायचं आहे. बाबासाहेब हे जागतिक दर्जाचे अर्थतज्ञ आहेत. अमर्त्य सेन सारखी व्यक्ती ज्यांना नोबेल पारितोषिक मिळालं, अमर्त्य सेन म्हणतात की अर्थशास्त्रामध्ये मी ज्यांना पितामह मानतो ते पितामह म्हणजे डॉक्टर बाबासाहेब भीमराव आंबेडकर. आणि ज्यावेळेला बाबासाहेबांना ते पितामह मानतात त्याच्यामागची 2 कारणं आहेत. एक तर अमर्त्य सेन यांच्या मते एखाद्या देशाचा विकास हा तेव्हा मोजता येऊ शकतो की ज्या वेळेला त्या देशातल्या नागावलेल्या, पीडित, शोषित समाजातल्या सगळ्यात खालच्या वर्गाला जोपर्यंत त्या देशातली सगळी साधन सामुग्री किंवा ती सगळे सोर्सेस उपलब्ध होत नाहीत आणि जर ती त्याला होत असतील तर तो देश विकासाकडे आहे. ही जी काही लाईन आहे ही लाईन बाबासाहेबांची लाईन होती. बाबासाहेबांचा हा अर्थशास्त्राच्या संदर्भातला थॉट होता. अर्थकारणाच्या बाबतीमध्ये केवळ फिलॉसॉफिकल विचार म्हणून ते तिथं थांबले नव्हते. तर तुम्हाला कदाचित याची कल्पना असेल की बाबासाहेबांनी ज्यावेळेला बहिष्कृत हितकारणी सभा 1924च्या दरम्यान सुरू केली आणि ती खऱ्या अर्थाने त्यांची राजकीय पहिली मूव्हमेंट आहे. त्या अगोदर सिडनेहॅम कॉलेजला शिकवणं असेल, त्या अगोदर काही काय म्हणते रोजीरोटीसाठी म्हणून काही व्यवसाय असतील, त्यातला एक महत्त्वाचा व्यवसाय जो होता तो स्टॉक मार्केटचा, म्हणजे ज्याला आपण म्हणूया शेअर मार्केट, या अनुषंगाने होता. शेअर मार्केटमध्ये सल्लागार म्हणून किंवा सल्ला देणारी एक संस्था म्हणून बाबासाहेबांनी एक संस्थेची निर्मिती केली होती. काही काळ खूप चांगल्या पद्धतीने काम जोरात चालू होतं. कारण बाबासाहेब जे काही आकडेवारी सांगायचे, जो काही अंदाज बांधायचे की मार्केट असं जाईल, मार्केट अशा स्वरूपात राहील, ते सगळे अंदाज खरे ठरायचे. मात्र पुन्हा तोच मुद्दा आला होता की बाबा जातीचा तो सगळा प्रकार आणि मग जातीयवाद आणि मग खालच्या जातीतला माणूस आम्हाला मदत करणार का, आणि मग हे सगळं आल्यामुळं झालं काय की ती संस्था नंतर हळूहळू बाबासाहेबांना बंदच करावी लागली. कारण त्या पद्धतीने क्लायंटच मिळत नव्हते. पण अर्थकारणाच्या बाबतीमध्ये बाबासाहेब सजग आहेत. बाबासाहेब सतत सांगतायत की बाबा तुमची आर्थिक उन्नती झाली पाहिजे. बाबासाहेब सांगतायत की बाबा तुमची शैक्षणिक उन्नती झाली पाहिजे. शैक्षणिक उन्नती सांगत असताना 2021 मधले बाबासाहेब मला जे वाटतात ते काय, ते माझ्यासारख्या एखाद्या विद्यार्थ्याच्या निमित्तानं मी तपासून पाहतो. मी देशात फिरतोय, देशाबाहेर जातोय, त्यावेळेला एक महत्त्वाची गोष्ट मला लक्षात येते की या सगळ्या सामाजिक प्रश्नांवरचं उत्तर, सामाजिक लढा, शिक्षण, नोकऱ्या ह्या सगळ्या असणारच आहे. मात्र आता तरुण माणसाने केवळ मनुवादाची चर्चा करण्यापेक्षा मनीवादाची चर्चा केली पाहिजे. कारण जोपर्यंत आपण मनुवाद या प्रश्नांकडेच आपला सगळा फोकस लावू, त्यावेळेला केवळ आपण प्रतिक्रियावादी कदाचित होण्याची शक्यता आहे. आणि ही प्रतिक्रियावादी होणं म्हणजे कुठेतरी स्वतःची ऊर्जा, स्वतःची एनर्जी, स्वतःचा पैसा, स्वतःचा वेळ हा सगळा त्याच गोष्टीमध्ये खर्च करणं. माझं हे म्हणणं नाही की आपण त्याला विरोध करायचा नाहीये का, माझं हेही म्हणणं नाहीये की आपण त्या गोष्टी करायच्या नाहीयेत का. मात्र माझं हे जास्त म्हणणं आहे की समाजाने, मागासलेल्या कुठल्याही समाजाने, ज्याचे न्याय हक्क अजूनही नाकारण्यात येतात, अजूनही ज्याला वेगवेगळ्या अनुषंगाने भेदभावाचा सामना करावा लागतो, अशा त्या समाजाने स्वतःच्या उन्नतीसाठी आर्थिक प्रगतीला वाढवत नेलं पाहिजे. जोपर्यंत जी आर्थिक प्रगती होणार नाही तोपर्यंत मागासलेल्या समाजाचे कुठलेही प्रश्न हे किती ताकदीने सुटतील असं वाटत नाही. लाला लजपत राय सारखी भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये काम करणारी एक अग्रगण्य व्यक्ती त्यांच्या संपर्कात आली आणि त्यांनी आग्रह धरला होता. तो आग्रह असा होता की बाबासाहेब तुम्ही दलितांचं नेतृत्व म्हणून पुढे यावं आणि या स्वातंत्र्य लढ्यामध्ये पुढाकार घ्यावा. त्यावेळेस बाबासाहेब म्हणाले की एका स्कॉलरशिपवर मी इथं आलोय, माझं पहिलं आद्य कर्तव्य कुठलं आहे तर ते म्हणजे शिक्षण घेणं. लक्षात घ्या, मी 1913 मधली ही गोष्ट तुम्हाला सांगतोय आणि याच महाविद्यालयामध्ये किंबहुना 1950, 51, 52च्या दरम्यान
बाबासाहेबांनी विविध ठिकाणी विद्यार्थ्यांसमोर एक महत्वाचा संदेश ठेवला होता. ती लिंक मला जोडायची बघा. 1913 मधले बाबासाहेब काय थॉट घेऊन चालतायत की मला माझं शिक्षण पहिले कंप्लीट करावं लागेल, त्याला मी महत्व देणं गरजेचं आहे. आणि पुन्हा बाबासाहेब मिलिंद मधल्या विद्यार्थ्यांना तेच सांगतात 1950च्या दरम्यान पहिले शिक्षण कंप्लीट करा, पहिले शिक्षणाला महत्व द्या, राजकारणात नंतर या, समाजकारणात नंतर या. आणि बाबासाहेबांची भूमिका ही कुठेतरी फक्त विद्यार्थी म्हणजे मुलांच्या बाबतीत नव्हती, ही मुलींच्या बाबतीत तितकीच होती. मिलींच्या निर्मितीमध्ये त्यांचं म्हणणं होतं की 50% मुली या महाविद्यालयामध्ये असल्या पाहिजेत. आणि त्यांचं म्हणणं हे कसं खरं होतं हे यावरून समजून घेता येईल की ज्या प्राचार्यांना त्यांनी इथं नेमलं होतं, ते पहिले प्राचार्य मिलिंद कॉलेजचे ते मभी चिटणीस यांनी या औरंगाबाद आणि औरंगाबादच्या आजूबाजूच्या गावांमधून मुलींनी इथं यावं म्हणून स्वतंत्र गाड्या सुरू केल्या होत्या. त्या काळात लक्षात घ्या की त्याच्या काही गाड्या त्यांनी इथं लावलेल्या होत्या, त्यामध्ये काही टांगे होते, काही गाड्या होत्या, किंवा मुलींना आम्ही घेऊन पण जाऊ आणि त्यांना सुरक्षितरित्या पुन्हा नेऊन पण सोडू. आणि बाबासाहेब आणि मिलिंद, बाबासाहेब आणि औरंगाबाद, बाबासाहेब आणि मराठवाडा हे चित्र समजून घेत असताना बाबासाहेबांनी केवळ शैक्षणिक विचारच मांडला असातला भाग नाही. पर्यटनाच्या बाबतीत सुद्धा बाबासाहेबांचं स्वतःचं एक प्रेम होतं आणि म्हणून वेळोवेळी अजिंठ्याच्या बाबतीत असेल, वेरूळला भेट देण्याच्या बाबतीत असेल, घृष्णेश्वराचं मंदिर असेल तिथली भेट असेल, पैठणचं संत एकनाथांच्या भूमीचं दर्शन असेल, किंवा या सगळ्या अनुषंगाने बाबासाहेब खूप जास्त काय म्हणता येईल एक पॉझिटिव्ह ऊर्जा घेऊन काम करत होते. त्यांना या भूमीला खऱ्या अर्थाने पुढे न्यायचं होतं, कारण ही संत महात्म्यांची भूमी आहे असं त्यांना सातत्याने वाटत होतं, की म्हणून ते तसं होतंच. मित्रांनो, या क्षणाला ज्या वृक्षाच्या सावलीमध्ये आपण इथे उभे आहोत, हे ते पिंपळा झाड किंवा हे बोधिवृक्ष स्वतः बाबासाहेबांनी स्वतः इथं लावलेलं आहे. या सावलीमध्ये आपण आज आहोत. मुळात अशी सावली या भारतातल्या प्रत्येक नागरिकाच्या जीवनामध्ये असावी, अशाच बोधिवृक्षाच्या अनुषंगाने त्यांनी संविधानाची निर्मिती केली. आणि त्या संविधानाच्या निर्मितीच्या अनुषंगाने जर आपण बघितलं तर या देशातल्या प्रत्येक माणसाच्या बाबतीत त्यांनी या सावलीची भूमिका ठेवलेली आहे. बाबासाहेबांचे विविध पैलू समजून घेत असताना त्यांना कुठेतरी फक्त दलितांचे नेते आणि उद्धारकर्ते म्हणून आपण पाहू शकत नाही. बाबासाहेबांकडे जी जी खाती होती त्या प्रत्येक खात्यामध्ये, प्रत्येक क्षेत्रामध्ये बाबासाहेबांनी भूमिका ही अतिशय कृतिशील ठेवलेली होती. म्हणजे वेगवेगळ्या क्षेत्रांचा, वेगवेगळ्या ज्ञान शाखांचा बाबासाहेबांचा अभ्यास हा अगदी 1913 पासून होता. मात्र ज्या वेळेला ते सत्तेमध्ये गेले, ज्या वेळेला नेहरूंच्या पहिल्या मंत्रिमंडळाचे ते भाग होते, तेव्हाही आणि त्या अगोदरही ज्या ज्या काही जबाबदाऱ्या त्यांना देण्यात आल्या, त्या जबाबदाऱ्यांचा पुरेपूर उपयोग या देशातल्या प्रत्येक माणसाला कसा होईल याचाच विचार त्यांनी केला. महिलांच्या बाबतीतली त्यांची भूमिका ही सर्वश्रुत आहे. ज्यावेळेला त्यांनी हिंदू कोड बिल आणलं होतं, त्यावेळेला हिंदू कोड बिल असेल किंवा ओबीसीच्या संदर्भामध्ये एक स्वतंत्र आरक्षणाची भूमिका ज्यावेळेला ते मांडत होते, त्यामुळे मुळात ओबीसी हा शब्दच आपल्यापैकी अनेकांना माहित नाही की ओबीसी या शब्दाची निर्मितीच बाबासाहेबांनी केलेली आहे. आणि ज्यावेळेला या सगळ्या भूमिका घेऊन काही भूमिका स्ट्रॉंग पद्धतीने कायद्याच्या अनुषंगाने निर्माण व्हाव्यात अशी बाबासाहेब ज्यावेळेला विचार मांडतात, त्यावेळेला त्यांना विरोध होतो. आणि विरोध झाल्यानंतर बाबासाहेब म्हणतात, जर या गोष्टी होणार नसतील, स्त्रियांना समान हक्क मिळणार नसतील, ओबीसींना त्यांच्या पातळीवरच्या त्यांना संधीच्या जागा मिळणार नसतील, तर मी राजीनामा देतो, कारण माझं या मंत्रिमंडळात राहणं काही मला योग्य वाटत नाही. आणि बाबासाहेब राजीनामा देतात. इतकंच नाही तर बाबासाहेबांनी काय काय केलं, या देशाला काय काय दिलं, याच्याबद्दल जर आपण काही समजून घेतलं तर काही मुद्दे मी तुमच्या समोर सांगतो की काय काय म्हणून बाबासाहेब आपल्याला समजून घ्यावे लागतील. कामगारांना मिळणाऱ्या प्राथमिक सेवा ज्या आज उपलब्ध आहेत त्या बाबासाहेबांमुळे आहेत. कामगार राज्य विमा असेल, ज्याला आपण ESI म्हणतो, बाबासाहेब. भारतभरातल्या प्रत्येक महिलेला प्रेग्नन्सीच्या काळामध्ये लीव्ह मिळावी, सुट्टी मिळावी, पगारी सुट्टी मिळावी, ही भूमिका बाबासाहेबांनी मांडली, जे आज घडीला आपण पाहतोय की ते दृश्य स्वरूपामध्ये आज आहे. कामगार संघटनेची मान्यता असेल, भर पगारी सुट्ट्या असतील, महागाई भत्ता असेल, कायदेशीर संपाचा जो अधिकार आज घडीला भारतभरामध्ये कामगारांना मिळालेला आहे तो बाबासाहेबांनी दिलाय. आरोग्य विमा बाबासाहेबांच्या विचाराचंच द्योतक आहे. कामगार कल्याण निधी, ज्याला लेबर वेलफेअर फंड म्हणतात, निर्वाह निधी ज्याला आपण PF म्हणतो, तो PF फंड जो आहे त्याची निर्मिती बाबासाहेबांनी केलेली आहे. म्हणजे सगळं सांगत असताना मला आवर्जून सांगावं असं वाटतं की प्रॉब्लेम ऑफ रुपी ग्रंथ ज्यावेळेला बाबासाहेबांनी लिहिला, त्या प्रॉब्लेम ऑफ रुपी मधूनच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची निर्मिती झालेली आहे. पालकत्वाचा जो अधिकार आहे तो बाबासाहेबांनी मिळवून दिला. घटस्फोटाचा अधिकार सुद्धा बाबासाहेबांनी मिळवून दिला. प्रसूती पगारी रजा, ज्याच्याबद्दल मी मगाशीच बोललो, स्त्रियांना मालमत्तेचा अधिकार, याबद्दल बाबासाहेबांनी या देशामध्ये पहिल्यांदा भूमिका मांडली. देशाचे पहिले पंतप्रधान
जवाहरलाल नेहरू यांनी IIT ची स्थापना केली. त्या IIT ची जी बीजं आहेत ती या भूमिकेमध्ये होती जी बाबासाहेबांनी मांडलीत. जलसिंचनाच्या बाबतीमध्ये बाबासाहेबांनी प्रचंड मोठी भूमिका ठेवली होती. अर्थव्यवस्थेची तरतूद, ज्याला प्रोव्हिजन ऑफ फिनान्स कमिशन असं म्हणतोय. त्यानंतर नदी जोड प्रकल्प, ज्याच्याबद्दल मगाशी मी पण बोललो की नदी जोडणी झाली पाहिजे, ज्याचा विचार पुढे चालून अटल बिहारी वाजपेयी यांनी सुद्धा मोठ्या प्रमाणावर मांडला होता. दामोदर खोरे प्रकल्प, हिराकूड धरण, भाकरा नांगल प्रकल्प, सोनेक नदी प्रकल्प, भारतीय रिझर्व्ह बँक ज्याचा मी उल्लेख केला, आणि रोजगार विनिमय ज्याला एम्प्लॉयमेंट एक्सचेंज, यासारखे अनेक असे मुद्दे आहेत जे बाबासाहेबांनी त्यांच्या हयातीमध्ये, त्यांना खूप कमी पिरियड मिळालेला लक्षात घ्या. शेवटची जी काही 10 वर्ष आहे त्या 10 वर्षामध्ये बाबासाहेब तहयात काम करतायत, व्हिजन देतायत. कारण ज्या पद्धतीने ज्या ठिकाणावरून ते शिकून आलेले होते, अमेरिका असेल, इंग्लंड असेल, अगदी नंतर त्यांना बॉन विद्यापीठ जे आहे तिथे सुद्धा शिकायचं होतं. मात्र एकूण त्यांची आर्थिक परिस्थिती आणि भारतात परत येणं गरजेचं होतं. हा सगळा भाग असल्यामुळे त्यांना पुढे ते शिक्षण घेता आलं नाही. मात्र उत्तमातलं उत्तम शिक्षण घेण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न ठेवला होता, आपण समजून घेतलं पाहिजे. विज्ञान हे केवळ कुठेतरी कुणाचं तरी नुकसान करण्यासाठीच असू नये, तो उन्नतीचं आणि सर्वस्पर्शी प्रगतीचं ते एक महत्त्वाचं साधन असावं. हा जो बाबासाहेबांचा विचार होता, हा विचार घेऊन मला वाटतं 2021 मध्ये आणि इथून पुढच्या एकूण कालावधीमध्ये आपण बाबासाहेबांना खऱ्या अर्थाने ते सगळं त्यांचं जे काही ते थॉट्स आहेत, त्यांचं जे संचित आहे, ते जर घेऊन आपण पुढे जर गेलो तर या महापरिनिर्वाणाच्या निमित्तानं त्यांना अभिवादन करणं हे त्या अर्थाने खऱ्या अर्थाने शक्य होईल किंवा त्याला अर्थ मिळेल असं मला या निमित्तानं वाटतं.